घेतलं ना हां ते लावता ते लावून ते गोलबट्टी हो घरकुल मिळालेला आहे. घरकुल मिळून मला ती स्कीम जी आहे ते 1,20,000 रुपयाची स्कीम आहे आणि त्या 1,20,000मध्ये काही घरकुल होत नाही. आज अगदी देशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे रेतीचे आणि विटाचे भाव गगनाला भिडलेले आहे. त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की 1,20,000 ऐवजी त्यांनी 2.5 लाखाची स्कीम द्यावी. रेतीचे भाव आज 10,000 रुपये ते 9,000 रुपये आहे आणि विठाचे सुद्धा तेवढेच भाव आहे. तरी सरकारला एकच आवाहन करणार आम्ही की ही योजना जी आहे 1 लाखाऐवजी आम्हाला 2.5 लाख देण्यात यावी. काय नाव अरुण देवकर. हे आता आम्हाला राखण माती न मिळाल्यामुळं त्याच्यामुळं आता आमचं रोजगारात लईच असर पडलेला आहे. पण जे आम्हाला पहिले मजुरी हे पैसे भेटत होते आता कमी प्रमाणात मिळते आणि त्याच्यामुळे लई परेशानी ती आमचे सगळे वर्ग मजूर आहेत. हे युद्ध चालू आहे त्याच्यामुळं हे वाटते आम्हाला की त्याच्यामुळंच राखणमाती मिळणार नाही. हे त्याच्यामुळे अडचण चालू आहे. आमची रोजमजुरी त्याच्यामुळेच पडत नाही. ते बंद झालं तर आम्हाला सगळं भेटत नाही असते रोजमजुरी. हे ते राखड मिळाली तर आम्ही जास्त प्रमाणात इथं छापू शकतो, जास्त मजुरी कमवू शकतो आणि हे नाही मिळाली मग आमच्या मजुरीवर लईच फटका आहे. याचा फायदा होईल. सगळं भाव होतं, सगळं मालमटेरियल भेटन आम्हाला, राखड भेटन, माती भेटन. त्याच्यामुळे मग फायदा होणारच आहे. आम्हाला रोजमजुरी जास्त भेटन युद्ध थांबल्यामुळे. काय नाव तुमचं? करण भीमराव राठोड. हे युद्धामुळे आखाती देशातल्या युद्धामुळे डिझेल पेट्रोल वेळेवर मिळत नाही. ते वेळेवर मिळाल्यामुळं माती कार्टिंग माती वेळेवर येत नाही, कोळसा वेळेवर येत नाही. याचा सगळा फटका भट्टीवाल्यांना बसतो आहे आणि फटका बसल्यानंतर काम वेळेवर होत नाही, काम लेट झाले. त्यामुळं वेळेवर मटेरियल पोहोचत नाही. वेळेवर मटेरियल पोहोचल्यामुळे भट्टी कामगाराला तेच काम करायसाठी 1 दिवसाचं काम 4 दिवसावर जाते. त्यामुळं वीटभट्टीधारकांनी या सगळ्या कामाचा युद्धाचा फटका बसलेला आहे आणि मजुरांना मजुरी कमी पडत आहे वेळेवर मटेरियल न आल्यामुळं. तसं या गोष्टीचा परिणाम, युद्धाचा परिणाम या सगळ्या आमच्या वीटभट्टीधारकावर झालेला आढळून येत आहे. डिझेल पेट्रोल वेळेवर न भेटल्यामुळे मिळतो, पण वेळेवर न भेटल्यामुळं 1 दिवसाचं काम दुसऱ्या दिवसावर जाते आणि भाव इथं वीटभट्टीचे धारकांनी भाव वाढवल्यामुळे घरकुल धारकांना तेवढ्या पैशात त्याचं घरकुल होत नाही. युद्ध थांबलं तर सगळं सुरळीत झाल्यानंतर सर्वसामान्यांना याचा सगळ्याचा फायदा होऊ शकतो जनतेला, आम जनतेला.